नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रेम देसले. वेलकम टू द मेस अकॅडमी. आज मी तुमच्यासाठी एक नवं सब्जेक्ट घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे बेसिक इलेक्ट्रिकल. बेसिक इलेक्ट्रिकल हा जो सब्जेक्ट आहे मित्रांनो, तो 4 पार्टमध्ये डिवाइड केला गेला आहे. त्याच्यातला पहिला तो तुमचा DC सर्किट. DC सर्किटमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की DC सप्लाय पॅरामीटर्सच्या अक्रॉसमध्ये अप्लाय केल्यानंतर जे पण तुमचे बेसिक्स लॉज क्रिएट होतात आणि जे पण थेरम क्रिएट होतात त्यांचा आपण डीपली ह्या ठिकाणी बघणार आहोत, स्टडी बघणार आहोत त्याचा. त्याच्यानंतर AC फंडामेंटल. AC फंडामेंटलमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की जर सिंगल फेज AC सप्लाय रेजिस्टन्स इंडक्टर कपॅसिटरच्या अक्रॉसमध्ये सिरीज आणि पॅरलमध्ये अप्लाय केल्यानंतर त्या सर्किटमध्ये काय काय चेंजेस होतात, बरोबर, आणि त्या सर्किटमध्ये काय काय कन्क्लुजन निघतात. त्याच्यानंतर तर तुमचं पॉलीफेज सर्किट. पॉलीफेज सर्किट म्हणजेच 3 फेज सर्किट. जसं सिंगल फेज सप्लाय आपण पॅरामीटर्सच्या अक्रॉसमध्ये अप्लाय केलेले आहेत, तसेच आपण 3 फेज सप्लाय सेम पॅरामीटर्सच्या अक्रॉसमध्ये अप्लाय करणार आहोत, बरोबर. पण याच्यामध्ये 2 टाईपचे कनेक्शन तुमचे क्रिएट होतात. एकाचं नाव असतं स्टार कनेक्शन आणि दुसऱ्याचं नाव असतं डेल्टा कनेक्शन. ओके. आणि लास्ट तुमचा सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. का आपल्याला व्होल्टेज व्हॅरी करायची गरज पडते? ट्रान्सफॉर्मर हा इम्पॉर्टंट पार्ट का असतो इलेक्ट्रिसिटीचा, बरोबर. AC सप्लाय ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला नेहमी ट्रान्सफॉर्मरची गरज का पडते, बरोबर, आणि त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन्स आणि ॲप्लिकेशन्स आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतील. ठीक आहे. असे हे तुमचे जे 4 पार्ट आहेत त्याच्यामध्ये तुमचा बेसिक इलेक्ट्रिकल हा काय केला गेलेला आहे, डिवाइड केला गेला आहे मित्रांनो. MPSC प्रीच्या दृष्टिकोनातून सांगायला गेलं तर हा सब्जेक्ट तुम्हाला 10 मार्क्ससाठी विचारला जातो मित्रांनो. आतापर्यंत 3 वेळेस तुमचे पेपर झालेले आहेत. 2017ला, 2018ला आणि 2019ला. आतापर्यंत तुमचे 3 पेपर झालेले आहेत. 2017ला तुम्हाला 11 मार्क्ससाठी विचारला गेला होता बेसिक इलेक्ट्रिकल. 2018ला तुम्हाला 10 मार्क्ससाठी विचारला गेला होता. 2019ला पण तुम्हाला 10 मार्क्ससाठी विचारला गेला होता. ठीक आहे. तर असं काहीतरी डिस्क्रिप्शन आहे बेसिक इलेक्ट्रिकलचं. सो वेळ वाया न घालवता स्टार्ट करूया बेसिक इलेक्ट्रिकल. सो जर तुम्हाला हा सब्जेक्ट पूर्ण जर स्टडी करायचा आहे तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट लागतील. ऑब्विसली विदाउट बेसिक कन्सेप्ट तुमचं लॉजिक क्रिएट होणार नाही की व्हॉट इज मीन बाय ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द करंट, व्होल्टेज, पॉवर, एनर्जी, बरोबर. सो आपण पहिले बेसिक कन्सेप्ट ह्या ठिकाणी बघणार आहोत. बेसिक कन्सेप्ट तुम्हाला हेल्प करतील की जे पण प्रिन्सिपल्स आणि लॉज ह्या ठिकाणी क्रिएट होणार आहेत ते अंडरस्टँड होण्यासाठी बेसिक कन्सेप्ट हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. तर बेसिक कन्सेप्टचा सगळ्यात पहिला पार्ट जो येतो तो येतो तुमचा ॲटम, की व्हॉट इज मीन बाय ॲटम. ठीक आहे. ॲटम हा 2 पार्टने बनलेला असतो, बरोबर. ॲटमचा पहिला जो पार्ट असतो त्याला न्यूक्लियस असं म्हणतात आणि दुसरा जो पार्ट असतो त्याला ऑर्बिट असं म्हणतात. ॲटम ह्या 2 पार्टने बनलेला आहे, बरोबर. हे झालं तुमचं न्यूक्लियस आणि याला म्हणतात ऑर्बिट. न्यूक्लियसमध्ये 2 पॅरामीटर्स असतात. एक असतो प्रोटॉन, ज्याच्यावरती बघायला भेटतो पॉझिटिव्ह चार्ज, आणि एक असतो न्यूट्रॉन, ज्याच्यावरती कुठलाही चार्ज नसतो. ओके. आणि ऑर्बिटमध्ये नेहमी काय असतात तुमचे इलेक्ट्रॉन्स. आतापर्यंत आपण एवढं शिकलेलो आहोत. ठीक आहे. एवढं बेसिक सगळ्यांना माहिती आहे ॲटम विषय. ठीक आहे. ॲटमचे बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे. सो ह्या ठिकाणी मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ते केअरफुली लक्षात ठेवा की ॲटम हा जो असतो तर ॲटम 2 पार्टमध्ये डिवाइड होतो. एक ॲटमचं स्टेबल फॉर्म आणि ॲटमचा अनस्टेबल फॉर्म, असा ॲटम ह्या 2 पार्टमध्ये का होतो तुमचा डिवाइड होतो. मग ॲटमला स्टेबल केव्हा म्हटलं जातो? जेव्हा नंबर ऑफ प्रोटॉन्सची संख्या, प्रोटॉनवरती कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉन्सवरती कोणता चार्ज आहे निगेटिव्ह. सो नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स यांच्या दोघांच्या व्हॅल्यू जर सेम असतील, दोघांच्या व्हॅल्यू काय असतील जर सेम असतील तर त्या ॲटमला कोणता ॲटम म्हणतात? स्टेबल ॲटम असं म्हणतात. नेचरमध्ये आपल्याला मोस्टली जे पण ॲटम भेटतात ते नेहमी कोणते असतात? स्टेबल ॲटम असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर असतात तुमचे अनस्टेबल. अनस्टेबल म्हणजेच काय? एक्झॅक्टली स्टेबलच्या अपोजिट, म्हणजेच प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्सच्या संख्या ह्या जर इक्वल जर नसतील तर त्या ॲटमला आपण कोणता ॲटम म्हणणार?
अनस्टेबल ॲटम म्हणणार मित्रांनो. ठीक आहे. मग अनस्टेबल ॲटम जो असतो तो पण तुमच्या 2 पार्टमध्ये डिवाइड होतात. आता हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला, बरोबर. आपल्याला स्टेबलशी काही इम्पॉर्टंट नाही आहे, आपल्याला अनस्टेबल जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या बेसिक इलेक्ट्रिकलच्या दृष्टिकोनातून. जेव्हा ॲटम अनस्टेबल असतो त्याची पहिली प्रोसिजर असे आहे की जर नंबर ऑफ प्रोटॉन्सची संख्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सपेक्षा जास्त असेल तर काय होईल. ओके, मग काढून दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी की ह्या ठिकाणी समजून घ्या, मी या ठिकाणी प्रोटॉन घेतले 3 आणि ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स घेतले 2. आपण ह्या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉन्स घेऊया. ठीक आहे. ह्या ठिकाणी प्रोटॉन्सची संख्या किती आहे मित्रांनो, 3 आहे आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या किती आहे मित्रांनो, 2 आहे. सो ह्या ठिकाणी प्रोटॉन हा मोठा आहे तुमच्या इलेक्ट्रॉन्सपेक्षा. ह्या पर्टिक्युलर कंडिशनला म्हणतात मेजॉरिटी. याला काय म्हणतात, मेजॉरिटी. मग मेजॉरिटी म्हणजेच काय, ज्यांची संख्या जास्त ॲटम हा त्यांचा, बरोबर. ज्यांची संख्या जास्त, ज्या चार्जची संख्या जास्त हा ॲटमवर सगळ्यात जास्त हक्क त्यांचा, बरोबर. सिंपल भाषेमध्ये या ठिकाणी प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉन्सपेक्षा काय जास्त आहे, म्हणून मेजॉरिटी ह्या ॲटमवरती कोणाची झाली तर प्रोटॉनची झाली. कोणत्या चार्जची झाली, पॉझिटिव्ह चार्जची झाली. तर याला काय म्हणतात, पॉझिटिव्ह आयोनायझेशन. यालाच काय म्हणतात, पॉझिटिव्ह आयोनायझेशन. नीट लक्षात ठेवा मित्रांनो, ज्याची संख्या जास्त त्या प्रोसेसला म्हणतात आयोनायझेशन, बरोबर. सेम थिंग जर मी याला दुसऱ्या भाषेत सांगितलं की जर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सची संख्या नंबर ऑफ प्रोटॉनपेक्षा जास्त असेल तर मग ह्या ठिकाणी आपण घेऊया प्रोटॉनची संख्या 3 घेतो आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या आपण ह्या ठिकाणी घेऊया 4 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी आहेत. सो आपण ह्या ठिकाणी असं म्हणू शकतो नंबर ऑफ प्रोटॉन्स आता ह्या ठिकाणी आहेत 3, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी आहेत 4. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ प्रोटॉन. म्हणजेच ह्या ठिकाणी मेजॉरिटी कोणाची झाली, मेजॉरिटी झाली तुमच्या इलेक्ट्रॉन्सची. यालाच काय म्हणणार आता, निगेटिव्ह आयोनायझेशन. यालाच काय म्हणणार मित्रांनो, निगेटिव्ह आयोनायझेशन. बघा, पॉझिटिव्ह आयोनायझेशन केव्हा झालं, जेव्हा प्रोटॉनची संख्या ॲटममध्ये जास्त आहे इलेक्ट्रॉनपेक्षा, तेव्हा काय क्रिएट झालं, पॉझिटिव्ह आयोनायझेशन. सॉरी, जे निगेटिव्ह आयोनायझेशन केव्हा क्रिएट झालं, जेव्हा इलेक्ट्रॉन्सची संख्या जास्त आहे ॲटममध्ये प्रोटॉनपेक्षा, तेव्हा काय क्रिएट झालं, निगेटिव्ह आयोनायझेशन. मित्रांनो, तुमच्या ॲटममध्ये पॉझिटिव्ह आयोनायझेशन पण क्रिएट होऊ शकतं, निगेटिव्ह आयोनायझेशन पण क्रिएट होऊ शकतं, बरोबर. आता हा पार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्याच्यातनं काय कन्क्लुजन काढू शकतो आपण. सगळ्यात पहिलं कन्क्लुजन की प्रोटॉन हे जेव्हा न्यूक्लियसमध्ये जेव्हा प्रेझेंट असतात तर ते स्टक असतात नेहमी ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रॉन्स. पण इलेक्ट्रॉन्स हे नेहमी काय असतात, फ्रीली मूव्ह होऊ शकतात. त्यामुळे जेव्हा पण अनस्टेबल ॲटम क्रिएट होईल, बरोबर, तर त्यावेळेस 2च कंडिशन क्रिएट होणार आहेत. एक तर प्रोटॉनची संख्या जास्त राहील, एक तर इलेक्ट्रॉनची संख्या ही कमी राहू शकते किंवा इलेक्ट्रॉन्सची संख्या ही जास्त राहू शकते. पण चेंज इलेक्ट्रॉनची संख्याच होईल, प्रोटॉनची संख्या चेंज होणार नाही. कारण इलेक्ट्रॉन्स फ्रीली मूव्ह होऊ शकतात, तसे प्रोटॉन मूव्ह होऊ शकत नाही मित्रांनो. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे बघा, मी तुम्हाला त्याच पद्धतीने समजवलं आहे. इथं पण प्रोटॉन 3च घेतले, इथं पण प्रोटॉन 3च घेतले, बरोबर. तुमची व्हॅल्यू जी चेंज होईल ती नेहमी इलेक्ट्रॉन्सचीच चेंज होईल, प्रोटॉनची व्हॅल्यू चेंज होणार नाही. आपण सिंपल भाषेमध्ये असं पण म्हणू शकतो की जे पण इलेक्ट्रॉन्स असतात ते फ्रीली मूव्ह होऊ शकतात ॲज कम्पेअर टू प्रोटॉन, तसे प्रोटॉन मूव्ह होऊ शकत नाही. ओके, दॅट इज द फर्स्ट थिंग. नेक्स्ट, आता जर इलेक्ट्रॉन्स फ्रीली जर मूव्ह होऊ शकतात तर मग काय होतं. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण ॲटम अनस्टेबलमध्ये असतो,
जेव्हा पण ॲटम अनस्टेबलमध्ये असतो तो नेहमी अनस्टेबलवरनं स्टेबल पोझिशनला येण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे ह्या पोझिशनपासून तो इथं येण्याचा प्रयत्न करेल, बरोबर. मग तो कसं होतं, समजा हेच एक्झाम्पल घेऊया. जर मी प्रोटॉनची संख्या जर 3 घेतली आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या जर 2 घेतली, हा एक इलेक्ट्रॉन्स आहे आणि हा एक इलेक्ट्रॉन्स आहे, याच्या बाजूला परत प्रोटॉनची संख्या 3 घेतली आणि इलेक्ट्रॉन्सची संख्या 2 घेतली, बरोबर. आता हा पण ॲटम अनस्टेबल आहे आणि हा पण ॲटम अनस्टेबल आहे, बरोबर. ॲटम 1 आणि ॲटम 2. तर काय होतं की जर ॲटम जेव्हा अनस्टेबलमध्ये असतो तो स्वतः जर स्टेबल होऊ शकत नसेल तर त्यावेळेस तो त्याच्याच सारखा दुसऱ्याची मदत घेऊ शकतो आणि तो स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. मग काय होतं की ह्या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स और फोर्स ऑफ रिपल्शनमुळे ते एकमेकांपासून जवळ किंवा दूर होत असतात, बरोबर. फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि फोर्स ऑफ रिपल्शन्स, बरोबर, ते इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की हा ॲटम याच्यासारखा दुसरा ॲटम हा शोधतो, बरोबर. आणि जो त्याच्या जर जवळ आला तर काय होतं माहिती का, ॲटम एवढे जवळ येतात की त्यांचं ऑर्बिट एकमेकांना काय होतं, कोलॅप्स होतं किंवा फ्युजन होतं, आपण असं पण म्हणू शकतो, बरोबर. हा होता प्रोटॉन ज्याची संख्या होती 3. आता इलेक्ट्रॉन्स इथं आहेत आणि इलेक्ट्रॉन्स इथं आहेत समजा. मग हा जो कॉमन पॉईंट आहे या ठिकाणी काय होतं, हा काय करतो त्यावेळेस, हा इंडिकेट करतो, आयडेंटिफाईड करतो याला की हा माझ्यासारखा ॲटम आहे, म्हणून हा काय करतो त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन्स हा या फ्युजनच्या अक्रॉसमध्ये कॉमन पार्टच्या अक्रॉसमध्ये शेअर करतो. तसाच हा पण एक इलेक्ट्रॉन्स इथल्या कॉमन पार्टच्या अक्रॉसमध्ये शेअर करतो. जर मी याच्या ऑर्बिटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर मला 1 2 3 इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत आणि याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर याच्या पण ऑर्बिटमध्ये मला आता 3 इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत. म्हणजेच काय, हा ॲटम तुमचा झाला स्टेबल. ॲज युजली हा पण ॲटम तुमचा झाला स्टेबल. अँड दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही म्हणणार की सर हे इम्पॉर्टंट का आहे, तुम्ही हे का घेतलं. नीट लक्षात ठेवा. तुम्हाला एवढं तर माहिती असेल की याच्या बेसिक नंतर तो नेक्स्ट पार्ट जे नेक्स्ट डेफिनेशन मी तुम्हाला शिकवणार आहेत ते शिकून आहे करंटचे डेफिनेशन. करंटची डेफिनेशन काय राहणार आहे तिथं पण परत एकदा सांगतो, इथं पण लक्षात ठेवा की करंट म्हणजेच फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. मग इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात म्हणजे नेमकं काय होतं, तर तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. की समजा या ठिकाणी फक्त 2च ॲटमचं एक्झाम्पल घेतलंय, पण नेसेसरी नाही आहे की 2 ॲटममध्ये ॲटम स्टेबल होऊन जाईल, बरोबर. जर 2 झालं तर 3रा अटॅच होईल, 4था अटॅच होईल, 5वा अटॅच होईल, 6वा अटॅच होईल, बरोबर ना. म्हणजे समजून घ्या की 2 अटॅच झाले त्याच्यानंतर 1 इलेक्ट्रॉन्स उरला, नंतर 3रा आला, 3रा ॲटमला तो इलेक्ट्रॉन्स तिथं फ्युजन झाला, बस झालं काम. तसंच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असे काय होत राहतात, ॲड होत असतात. काय होत असतात, ॲड होत असतात आणि त्यांची एक साखळी बनते, बरोबर, जोपर्यंत सगळे ॲटम स्टेबल होत नाही तोपर्यंत. मग नीट लक्षात ठेवा मित्रांनो, जर ॲटम जेव्हा अनस्टेबल फॉर्ममध्ये असतो, स्टेबल फॉर्ममध्ये नाही, जेव्हा ॲटम अनस्टेबल फॉर्ममध्ये असतो तेव्हा जेवढे भी नंबर ऑफ ॲटम कनेक्ट होतात, बरोबर, तर त्यांच्यातनं तो काय झाला, ट्रान्सफॉर्म झाला. म्हणजेच आता हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते याच्या ऑर्बिटमध्ये ॲज वेल ॲज याच्या ऑर्बिटमध्ये पण फिरू शकतात, कारण की ते कॉमन आहेत दोघं ऑर्बिटसाठी. याचा अर्थ काय झाला की हे 2 ऑर्बिट एका ऑर्बिटमधनं दुसऱ्या ऑर्बिटमध्ये ट्रान्सफॉर्म झाले, बरोबर. असे नंबर ऑफ द ॲटम जर कनेक्ट राहिले असते तर ते कनेक्ट झाले असते आणि कंटिन्युअसली इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफॉर्म झाले असते. दॅट इज द कंडिशन ऑफ चार्ज ट्रान्सफॉर्मेशन. चार्ज अशा प्रकारे ट्रान्सफॉर्म होतात, बरोबर, ज्याच्याने आपण करंट फ्लो करू शकतो. गॉट इट. दॅट इज अ बेसिक कन्सेप्ट ऑफ चार्ज ट्रान्सफॉर्मेशन. चार्ज कसा ट्रान्सफॉर्म होतो, तर चार्ज काहीतरी या फॉर्ममध्ये ट्रान्सफॉर्म होतो, बरोबर. आता व्हेरी इम्पॉर्टंट, चार्ज ट्रान्सफॉर्म होते हे तुम्हाला कळालं. नेक्स्ट पार्ट बघा. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं की इलेक्ट्रॉन्स हे मुव्हेबल आहेत, प्रोटॉन मुव्हेबल नाही आहेत.
मग इलेक्ट्रॉन्स जेव्हा मूव्ह होतात तेव्हा काही ना काही एनर्जी जनरेट होत असेल. येस, जेव्हा पण इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात तर त्या इलेक्ट्रॉन्समुळे जी एनर्जी जनरेट होते ती कोणती एनर्जी जनरेट होते? हीटिंग एनर्जी. कोणती एनर्जी जनरेट होते मित्रांनो? हीटिंग एनर्जी. तुम्ही जेवढा इलेक्ट्रॉन्स दूर घेऊन गेले, म्हणजे समजून घ्या मी इलेक्ट्रॉन जर इथनं जर 7 ॲटमपर्यंत ट्रान्सफॉर्म केला तर तेवढी हीट एनर्जी पण इन्क्रीज होईल. मी जर 100 ॲटमपर्यंत ट्रान्सफर केला तर तेवढी हीट एनर्जी अजून इन्क्रीज होईल. मी जर 2 ॲटमपर्यंत ट्रान्सफर केला तर तेवढीच हीट एनर्जी जनरेट होईल. जेवढा इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होईल, जेवढा चार्ज हा तुमचा ट्रान्सफॉर्म होईल तेवढी ही हीट एनर्जी ही तुमची जनरेट होत राहील. नीट लक्षात ठेवा मित्रांनो. कळलं काय सांगतोय मी तुम्हाला? सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर ॲटम. ॲटमचा हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. गॉट इट? ठीक आहे, मग पुढे जाऊया. मग आता जे चार्ज असतात, आता मग ॲटम कशाने बनलेला आहे? चार्जने बनलेले आहेत. किती चार्ज आहेत? 2 चार्ज आहेत. ठीक आहे, मग चार्जच्या बाबतीत बघूया. जे पण तुमचे जे चार्ज आहेत ते 2 चार्ज आहेत. एक आहे तुमचा पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा आहे तुमचा निगेटिव्ह चार्ज. ओके, आता नीट लक्षात ठेवा, हा जर ॲटम जर मी घेतला, हा ॲटममध्ये निगेटिव्ह चार्ज येत आहेत आणि पॉझिटिव्ह चार्ज येत आहेत. यांच्यामध्ये काहीतरी बॉन्डिंग आहे मित्रांनो. यांच्यामध्ये इथं काहीतरी बॉन्डिंग आहे. बॉन्डिंग काय असली पाहिजे? ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहेत अशी बॉन्डिंग आहे. जर ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहेत म्हणजेच हा तुमचा पॉझिटिव्ह आहे आणि हा त्याच्या अवतीभोवती निगेटिव्ह चार्ज आहे, तर त्यांची पर्टिक्युलरली बॉन्डिंग बनते आहे. ती बॉन्डिंग आहे अट्रॅक्शन बॉन्डिंग. ऑब्वियसली कोणती बॉन्डिंग आहे? अट्रॅक्शन बॉन्डिंग. आणि अट्रॅक्शन बॉन्डिंग असल्यामुळे ॲटमचा शेप हा सर्क्युलर आहे, कारण की ते अट्रॅक्शन सगळ्या बाजूंनी आहे. 360 डिग्रीला सगळ्या बाजूंनी आहे, म्हणून त्याचा शेप कसा बनलेला आहे? तुमचा सर्क्युलर बनलेला आहे. बरोबर. सांगण्याचं तात्पर्य असं की अपोजिट चार्ज असतात, डिसिमिलर चार्ज. बरोबर, म्हणजेच काय? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, हे काय झाले तुमचे? डिसिमिलर चार्ज. हे डिसिमिलर चार्ज नेहमी एकमेकांकडे काय होतात? अट्रॅक्ट होतात मित्रांनो. काय होतात? अट्रॅक्ट होतात. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट मग सिमिलर चार्जचं काय? तर आपल्याला त्याचा आन्सर माहिती आहे. सिमिलर चार्ज एकमेकांपासून काय होतात मित्रांनो? रिपल होतात. बरोबर. अट्रॅक्शन पण कळालं, रिपल्शन पण कळालं. तर ॲटममध्ये ह्या दोघी गोष्टी होतात. कशाच्या फॉर्ममध्ये? चार्जच्या फॉर्ममध्ये. ओके, मग चार्जचं पण तुमचं एक SI युनिट आहे. जे पण चार्जचं SI युनिट आहे, चार्जचं SI युनिट आहे कुलोम्ब, ज्याला आपण C ने डिनोट करू शकतो. कशाने डिनोट करू शकतो? C ने डिनोट करू शकतो. आणि लास्ट पार्ट, जे पण तुमचे चार्ज आहेत ती कोणती क्वांटिटी आहे तुमची? स्केलार क्वांटिटी आहे मित्रांनो. चार्ज कोणती क्वांटिटी आहे? चार्ज ही तुमची स्केलार क्वांटिटी आहे. मग सर चार्ज ही स्केलार क्वांटिटी का आहे आणि व्हॉट इज मीन बाय स्केलार? तर आपण ते बघूया. खूप लोकांचं अजूनही कन्फ्युजन असतं की स्केलार आणि व्हेक्टर काय असतं. सिंपल आहे, मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पलने प्रूव्ह करतो की स्केलार आणि व्हेक्टर काय असतं. स्केलार केव्हा यूज करतात आणि व्हेक्टर केव्हा यूज करतात? जर मी एका पर्टिक्युलर डायरेक्शनला जातो आहे आणि माझी डायरेक्शन नेहमी कॉन्स्टंट असते, म्हणजे मी जर ह्या डायरेक्शनला जात असेल आणि माझी डायरेक्शन जर कधीच चेंज होत नसेल तर डायरेक्शन माझी काय झाली? कॉन्स्टंट. मी कुठून स्टार्ट करतो आहे? मी ह्या पॉईंटपासून स्टार्ट करतो आहे, तर माझी पर्टिक्युलरली काही ना काही मॅग्निट्यूड असली पाहिजे. बरोबर. हा मी आहे. बरोबर, मी इथून स्टार्ट करतो आहे. बरोबर ना. तर मग स्टार्ट काय करतो आहे? मी स्वतः. बरोबर. तर मी काय झालो? ही माझी मॅग्निट्यूड झाली. बरोबर. तर माझ्या मॅग्निट्यूडने मी ह्या ठिकाणाहून ह्या ठिकाणावरती चाललो आहे. मॅग्निट्यूड तर काही चेंज होणार नाही. बरोबर. असं तर नाही ना की मी इथून तर तिथपर्यंत गेलो, मी तर अर्धा किलोचा आहे आणि तिथं 1 किलो जाऊन गेलो, असं तर काय होणार नाही ना. ठीक आहे. तर त्यावेळेस काय राहील? माझं वेट कॉन्स्टंट आहे, तर मॅग्निट्यूड ह्या ठिकाणी काय राहील? प्रत्येक वेळेस कॉन्स्टंट राहील. सो सांगण्याचं तात्पर्य असं की जेव्हा आपण कॉन्स्टंट डायरेक्शनला जेव्हा जातो, नीट लक्षात ठेवा,
कॉन्स्टंट डायरेक्शनला जेव्हा जातो, डायरेक्शन जर कॉन्स्टंट असेल तर त्या पर्टिक्युलर कंडिशनला जी पण माझी मॅग्निट्यूड आहे ते डायरेक्शनशी कुठल्याही प्रकारचा अँगल क्रिएट करत नाही, ह्या वेळेस अँगलची व्हॅल्यू काय मित्रांनो, अँगलची व्हॅल्यू नेहमी काय येते, 0 येते. आणि जर अँगलची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर आपण जेवढ्या बी नंबर ऑफ क्वांटिटीज आहेत त्यांची सरळ काय करू शकतो, ॲडिशन करू शकतो. सिम्पल फॉर्ममध्ये त्यांची काय करू शकतो, ॲडिशन करू शकतो. ते ॲडिटिव्ह इन नेचर असतात. स्केलार क्वांटिटी कोणत्या नेचरचे असतात, ॲडिटिव्ह इन नेचरचे असतात, बरोबर. फॉर एक्झाम्पल टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स जर माझ्याकडे 2 असतील, समजा मी जर तुम्हाला सांगितले ए अँड बी द बोथ क्वांटिटी आर द स्केलार, कोणत्या क्वांटिटी आहे, स्केलार क्वांटिटी आहे, तर मी सरळ त्यांची काय करू शकतो, ॲडिशन करू शकतो विदाउट एनी क्वेश्चन्स. काय करू शकतो, ॲडिशन करू शकतो. गॉट इट. सो दॅट इज द मीन ऑफ युअर स्केलार क्वांटिटी. अँड व्हॉट इज मीन बाय वेक्टर क्वांटिटी. समजा सेम एक्झाम्पल, मला इथून इथं जायचं आहे, पण मी ह्या डायरेक्शनने गेलेलो नाही. मी इथून इथं आलो, इथून इथं आलो, इथून मी इकडे आलो आणि मग इथून इकडे गेलो. ओके. आता बघा, माझी मॅग्निट्यूड इथून आहे, मी ह्या कॉन्स्टंट डायरेक्शनला जायला पाहिजे होतं, पण मी ह्या कॉन्स्टंट डायरेक्शनला गेलो का मित्रांनो, नाही गेलो. ह्या डायरेक्शनला मी गेलो नाही. इथून परत मी काय केलं, माझी डायरेक्शन चेंज केली, बरोबर. इथून जर मी माझे डायरेक्शन चेंज करतो आहे तर मी परत सांगू शकतो की माझी मॅग्निट्यूड परत मला इथून कॅल्क्युलेट करावं की मी इथून ह्या डायरेक्शनला आलो तर काय होईल, मी ह्या डायरेक्शनला जायला पाहिजे होतं पण मी परत माझी डायरेक्शन काय केली, चेंज केली. परत मी ह्या ठिकाणी आलो, ह्या ठिकाणाहून कुठे आलो, ह्या पर्टिक्युलर डायरेक्शनला आलो, तर ह्या डायरेक्शनला जायला पाहिजे होतं, इथून मी माझी मॅग्निट्यूड परत काय कॅल्क्युलेट करेल. मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन सेम आहे का मित्रांनो, डायरेक्शन ही काय डिफरंट आहे. तर ह्या पर्टिक्युलर कंडिशनला माझी मॅग्निट्यूड माझ्या डायरेक्शनला काय क्रिएट करते, अँगल क्रिएट करते. काय क्रिएट करते मित्रांनो, अँगल क्रिएट करते आहे. सो ह्या ठिकाणी अँगल क्रिएट होईल. आता ह्या ठिकाणी अँगलची व्हॅल्यू किती मित्रांनो, थीटा. ह्या ठिकाणी अँगलची व्हॅल्यू किती आहे, थीटा. आता जर या पर्टिक्युलर वेळेस जर मला व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट करायचं आहे तर ह्या ठिकाणी आपण ॲड नाही करू शकत. जर मी इथनं जर ही लाईन जर स्ट्रेट ओढली तर मला असा काहीतरी ट्रायंगल बघायला भेटेल. हा झाला थीटा, याला मानलं ए, याला मानलं बी आणि याला मानलं सी. याला कशाने सॉल्व्ह करू शकतो आपण, राईट अँगल ट्रायंगल रूलने. पायथागोरसच्या थेरमने याला सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे सी स्क्वेअर इज इक्वल टू द ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, और याला आपण असं म्हणू शकतो सी बार इज इक्वल टू द ए बार प्लस बी बार, अँड दॅट इज युअर वेक्टर क्वांटिटी. मित्रांनो इथं पण तुम्ही ॲडिशन करू शकतात, इथं पण ॲडिशन करू शकतात. इथली ॲडिशन तुमची सिम्पल फॉर्म ऑफ ॲडिशन असते, इथली ॲडिशन तुमची स्क्वेअर ऑफ ॲडिशन असते. आता मला सांगा, जे पण इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी मूव्ह होत आहेत एका पर्टिक्युलर ॲटममध्ये, ह्या पर्टिक्युलर ॲटममध्ये जर इलेक्ट्रॉन्स जर मूव्ह होत आहेत तर त्यांची डायरेक्शन चेंज होते का मित्रांनो, होते का चेंज, नाही होत आहे. जर त्याची डायरेक्शन जर कुठल्याही प्रकारची चेंज होत असेल, तो कंटिन्युअसली जर ह्या ठिकाणी पर्टिक्युलरली डायरेक्शनलाच गोल फिरत असेल तर ह्या ठिकाणी याची डायरेक्शन काय झाली, कॉन्स्टंट झाली. कुठल्याही प्रकारचं याची डायरेक्शन ह्या ठिकाणी चेंज होत नाही आहे. सो इट मीन्स दॅट ॲटम इज युअर स्केलार क्वांटिटी, ॲटम इज नॉट युअर व्हेक्टर क्वांटिटी. ॲटम इज अ स्केलार क्वांटिटी, आणि ॲटम ही स्केलार क्वांटिटी आहे. हे कशाने प्रूव्ह केलं, चार्जने प्रूव्ह केलं. कोणी प्रूव्ह केलं, ॲटमच्या मध्ये जे पण चार्ज आहेत ना त्यांनी प्रूव्ह केलं, बरोबर आहे. म्हणून चार्ज ही पण तुमची काय आहे, स्केलार क्वांटिटी आहे. गॉट इट. सो दॅट्स वाय आपण ॲटमला इंडिकेट न करता चार्जने इंडिकेट करतो. सो चार्ज इज युअर विच क्वांटिटी, चार्ज इज युअर स्केलार क्वांटिटी, जी आपण ह्या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो, दाखवलेलं आहे. गॉट इट. समजतं मित्रांनो, एकदम सोपं आहे. ठीक आहे. आता लास्ट पार्ट आपण बघूया.
चार्जमध्ये दोन कंडिशन इम्पॉर्टंट आहेत ज्या मी तुम्हाला सांगितलं. एक तर पहिली कंडिशन चार्जमध्ये अशी आहे की जे पण चार्ज तुम्हाला बघायला भेटतील ते एक तर अट्रॅक्ट होऊ शकतात किंवा रिपल होऊ शकतात. निगेटिव्ह पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे तुमचे काय होतील, हे होतील तुमचे अट्रॅक्ट. ही झाली पहिली कंडिशन. तसंच निगेटिव्ह निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह हे काय आले तुमचे रिपल. ओके, बरोबर आहे का? हो, ठीक आहे. हे झाली पहिली कंडिशन. दुसरी आणि मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन, आता जर तुम्ही अट्रॅक्शन किंवा रिपल्शन क्रिएट करत असणार, समजा मी ह्या ठिकाणी जर ॲटम जर घेतला आणि त्याच्या बाजूला पण एक ॲटम घेतला, बरोबर. आता हे दोन ॲटम आहेत, यांच्यामध्ये एकतर अट्रॅक्शन होत असेल किंवा रिपल्शन होत असेल, डझंट नॉट मॅटर काय होतं आहे, बरोबर. आपण फक्त त्याचं रिलेशन ह्या ठिकाणी बघणार आहोत की काय होत आहे. ओके, आता जे पण इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये असतील आणि जे पण इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये असतील, सेम एक्झाम्पल घेऊन टाकतो मी ह्या ठिकाणी. P = 3, P = 3, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, याच्यामध्ये पण 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ही जी डायग्राम काढली ही फ्युजनच्या अगोदरची काढलेली आहे, म्हणजे थोड्या वेळानंतर ते जवळ येतील आणि हे दोघंच्या दोघं ॲड होऊन जातील. त्याच्या अगोदर बघा काय होतंय. आता यांनी डिटेक्ट करून घेतलं की याच्यासारखा दुसरा ॲटम बाजूला पडलेला आहे, बरोबर. तर यांचं फ्युजन होऊन हे दोघंच्या दोघं काय होऊ शकतात, स्टेबल होऊ शकतात, बरोबर. आपण थेरी काय म्हणतो, जगात कोणतीच वस्तू अशी नाही आहे की ती विदाऊट फोर्स मूव्ह होते. म्हणजेच काय की जगामध्ये जर कोणतीच गोष्ट जर विदाऊट फोर्स जर मूव्ह होत नसेल तर याचा अर्थ असा की जो इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी आहे तो पण ॲटोमॅटिकली मूव्ह होणार नाही. त्याला पण काय अप्लाय होईल, फोर्स अप्लाय होईल, बरोबर. म्हणजेच चार्जला जोपर्यंत फोर्स अप्लाय होत नाही, बरोबर, तोपर्यंत तो मूव्ह होणार नाही. मग ह्या ठिकाणी याचा जो टोटल चार्ज आहे, बघा चार्जला कशाने डिनोट करतात, क्यूने डिनोट करतात, बरोबर. नेहमी लक्षात ठेवा, चार्जला कशाने डिनोट करतात, क्यूने डिनोट करतात. चार्ज डिनोटेड बाय क्यू. चार्जला कशाने डिनोट करतात, क्यूने डिनोट करतात, ठीक आहे. सो याचे टोटल नंबर ऑफ चार्ज जे आहेत त्याला मी Q1 कन्सिडर करतो, याचे जे टोटल नंबर ऑफ चार्ज आहे याला Q2 कन्सिडर करतो, बरोबर. बरोबर. आता चार्जला जोपर्यंत फोर्स अप्लाय होणार नाही, म्हणजेच फोर्स इकडनं पण अप्लाय होईल आणि फोर्स इकडनं पण अप्लाय होईल. जेव्हा फोर्स अप्लाय होईल तेव्हाच ह्या ठिकाणी काय होईल, ते दोघं एकमेकांना फ्युजन होतील आणि तेव्हाच ते स्टेबल होतील. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की जेवढा पण फोर्स आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टोटल चार्जला, बरोबर का, बरोबर का. कारण की फोर्स लागतील ना तेव्हाच ते चार्ज कॉमन होतील, तेव्हाच ते ॲटम एकमेकांच्या जवळ येतील आणि तेव्हाच ते स्टेबल होतील. म्हणजेच टोटल चार्जेसला, बरोबरला, टोटल चार्जेसला फोर्स काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग फोर्स Fने डिनोट केला, याचा चार्ज घेतला Q1 आणि याचा चार्ज घेतला Q2. दॅट इज युअर टोटल चार्ज, बरोबर. मॅग्निट्यूड ऑफ टोटल चार्ज, बरोबर. प्रोडक्ट ऑफ युअर टोटल चार्ज. ओके, तर फोर्स हा टोटल चार्जला काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आता जर ह्या ठिकाणी बघूया, जर मी यांना जर आता फ्युजन करून टाकलं, आता काय करून टाकलं, यांना फ्युजन करून टाकलं, तर ॲटम ह्या ठिकाणी आहे, याचं काय झालं, हा एक इलेक्ट्रॉन्स ह्या ठिकाणी शिफ्ट झाला, याचा पण एक इलेक्ट्रॉन्स ह्या ठिकाणी शिफ्ट झाला, याच्याकडे पण एकच इलेक्ट्रॉन्स पडलेला आहे. फ्युजन झाल्यानंतर यांना किती अमाऊंट ऑफ ट्रॅव्हल करावं लागलं, याला जे डिस्टन्स कव्हर करावं लागलं ते एवढं डिस्टन्स कव्हर करावं लागलं, ज्याचं नाव दिलं मी D1, आणि याला पण तेवढंच डिस्टन्स कव्हर करावं लागणार आहे, याला नाव दिलं मी D2. हे दोघं ॲटमचं काय डिस्टन्स आहे, बरोबर. एवढं फोर्सली काय करतात ते अप्लाय करतात, इकडनं याने फोर्स अप्लाय केला आणि तिकडनं त्याने फोर्स अप्लाय केला, बरोबर ना. म्हणजेच काय, जो पण D1 फोर्स इकडनं अप्लाय केला जाईल तेवढाच D2 फोर्स पण तिकडनं अप्लाय केला जाईल, तेव्हाच ते एकमेकांना काय करू शकतात, कॉमन फॉर्ममध्ये अटॅच होऊ शकतात. आलं का लक्षात. याचा अर्थ असा की जो पण ह्या ठिकाणी D1 आहे आणि जो पण ह्या ठिकाणी D2 आहे तो इज इक्वल टू काय झाला, D झाला, बरोबर.
मग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि फोर्स ऑफ रिपल्शन हे मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज आहेत. मग आपण त्या मॅग्नेटच्या फॉर्ममध्ये जर एक्सप्लेन केलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन तर सिम्पल आहे. बघा या ठिकाणी हा रेड आणि हा ब्लॅक हे दोन मॅग्नेट आहे, बरोबर आहे. आता मी हे दोन मॅग्नेट ह्या पर्टिक्युलर पोझिशनला ठेवले तर यांच्यातला फोर्स किती राहील. आता डिस्टन्स जास्त आहे तर फोर्स कसा झाला, जास्त झाला का कमी झाला, फोर्स कमी झाला. पण जसं जसं मी यांना जवळ आणत जाईल तर यांच्यातला फोर्स कसा होत राहील, वाढत जाईल. म्हणजेच काय की जेवढं डिस्टन्स तुम्ही कमी करणार तेवढा फोर्स हा इन्क्रीज होईल. सो फोर्स आणि डिस्टन्स एक दुसऱ्याला काय झाले, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल झाले. एक्झॅक्टली या ठिकाणी पण तेच होत आहे. सो या ठिकाणी फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स. जर फोर्स आणि डिस्टन्स जर एक दुसऱ्याला जर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतील तर आपण ह्या ठिकाणी असं म्हणू शकतो की टोटल डिस्टन्स किती आहे. मग फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, त्याचं डिस्टन्स होतं d1, ॲटम 1चं d आणि याचं पण काय घेतलं d, कारण की दोघं काय आहेत इक्वल, d इंटू d म्हणजे फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द d². हे झालं इक्वेशन 2 आणि हे झालं इक्वेशन 1. जर दोघंच्या दोघं जर आपण जर ह्या ठिकाणी जर कंबाईन केले तर फोर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ चार्ज अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. प्रोडक्ट ऑफ चार्जला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात, बरोबर. मग तुम्ही म्हणणार की सर तुम्ही आम्हाला हे का शिकवलं, बरोबर. आम्ही ॲटमच्या बाबतीत जर एवढं तर काय पाहिलेलं नाही, एवढं तर डीपली काय केलं नाही. नीट लक्षात ठेवा मित्रांनो, जे 2017 पासून स्टडी करतायत त्यांच्यासाठी पण, बरोबर, आणि ज्यांनी आता स्टडी स्टार्ट केलं त्यांच्यासाठी पण 3 वेळेस एक्झाम झालेली आहे, 2017, 18, 19. 2017 आणि 18चे ज्या क्वेश्चन्स पेपर होतात त्या थोड्याशा इझी वाटतात ॲज कम्पेअर टू 2019ची क्वेश्चन पेपर, 2019ची क्वेश्चन पेपर. काही क्वेश्चन ट्विस्टेड होते, बरोबर. म्हणजे आता काय झालेलं आहे, कॉम्पिटिशन वाढलेली असल्यामुळे तुमचं त्या ठिकाणी काय होतं आहे, बेसिकमध्ये जास्त डीपली विचारलं जातं आहे. मग याचा अर्थ काय, जर तुम्हाला करंट माहिती आहे, करंट कशाने बनतं, फ्लो ऑफ चार्जने, आणि तर चार्जला स्टडी करण्यासाठी जर तुम्ही ॲटम स्टडी करता आहेत तर तुम्हाला या दोघं गोष्टी पण माहितीच असल्या पाहिजेत. याचा अर्थ असा होतो कारण की त्या ॲटमच्या बेसिक गोष्ट आहेत, हे काही डीपली सांगितलेली गोष्ट नाही आहे. मी ॲटम तुम्हाला डीपली सांगितलाच नाही आहे, ॲटमच्या फक्त बेसिक गोष्टच सांगितलेली मी तुम्हाला याच्यामध्ये. आणि ह्या ज्या 2 गोष्टी ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत, पहिली गोष्ट ॲटममधली, त्याच्यामध्ये जर डिसिमिलर चार्ज असतील तर ते अट्रॅक्ट होतात आणि सिमिलर चार्ज का होतात, ते रिपल होतात. ही पहिली गोष्ट झाली ॲटममधली. आणि ॲटमची सगळ्यात दुसरी आणि इम्पॉर्टंट गोष्ट की टोटल फोर्स जो ॲटमच्या ॲक्रॉसमध्ये लागतो, बरोबर, मग तो कोणता पण फोर्स असो, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असो किंवा फोर्स ऑफ रिपल्शन असो, कोणता पण फोर्स असो, तर त्यावेळेस जे पण चार्ज क्रिएट होतील त्या प्रोडक्ट ऑफ चार्जला तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो आणि स्क्वेअर ऑफ डिस्टन्सला तो नेहमी काय असतो, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. यालाच काय म्हणतात, यालाच कुलोम्स लॉ असं म्हणतात मित्रांनो. यालाच काय म्हणतात, कुलोम्स लॉ. किती लॉ आहेत मग कुलोम्सचे 2 लॉ आहेत. फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन सांगितला, हा पहिला लॉ झाला, बरोबर. आणि हा जो या ठिकाणी सांगितला हा सेकंड लॉ झाला. याच्यात काय झालं, कुलोम्स लॉ पण झाले. म्हणजे ॲटमवरती तुम्हाला जर काही पण क्वेश्चन आले ना तर तुम्ही आता सहजरित्या त्याला सॉल्व्ह करू शकतात. तुम्ही त्याला पूर्णच्या पूर्ण लॉजिकने सॉल्व्ह करू शकतात. इथं खूप प्रकारचे क्वेश्चन्स बाहेर निघतात. इफ वी टोटल नंबर ऑफ चार्ज अ ट्रान्सफर इन द कंडक्टर, जर मी तुम्हाला सांगितलं जर मी टोटल नंबर ऑफ चार्जेस जर कंडक्टरमधनं ट्रान्सफर करतो आहे, बरोबर, ट्रान्सफर करतो जर आहे आणि त्याच्यापैकी जर पर्टिक्युलर फोर्सला, बरोबर, फोर्सला त्याच्यातनं मी जर त्या ठिकाणी चार्ज जर ट्रान्सफर केले तर डिस्टन्स काय राहील, बरोबर. पर्टिक्युलर फोर्सला म्हणजे फोर्स काय केला मी, इन्क्रीज केला. जेवढा फोर्स मी इन्क्रीज करेल स्क्वेअर ऑफ डिस्टन्स तेवढं काय होईल, कमी होईल. आलं का लक्षात. सो फोर्सचं चार्जशी रिलेशन काय आणि फोर्सचं डिस्टन्सशी रिलेशन काय हे याच्यातनं काय होतं तुमचं एक्सप्लेन होतं मित्रांनो.
बरोबर, ही गोष्ट तुम्हाला निश्चितच कळाली असावी. दॅट इज युअर ॲटम. आणि हा आहे तुमचा बेसिक पार्ट. बरोबर, आपण पाहिलं की प्रोटॉन्सवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉन्सवरती कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. बरोबर, इलेक्ट्रॉन्स तुमचे मूवेबल असतात, नेहमी लक्षात ठेवा. आणि ते जेव्हा मूव्ह होतात तेव्हा कुठली एनर्जी जनरेट करतात, तर तेव्हा ती हीट एनर्जी काय करतात, जनरेट करतात. ओके, हा झाला पहिला पार्ट. दुसरं असं लक्षात आलं आपल्याला की ॲटम हा जो असतो, बरोबर, ॲटम हा जो असतो तो स्टेबल जेव्हा होतो, कुठून कुठं स्टेबल होतो, तो अनस्टेबल पासून जेव्हा स्टेबल फॉर्ममध्ये येण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, अनस्टेबल पासून कुठे येण्याचा प्रयत्न करतो, नेहमी स्टेबलमध्ये जेव्हा येण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्यामध्ये काय ट्रान्सफॉर्म होतात, चार्ज ट्रान्सफॉर्म होतात. नेहमी काय ट्रान्सफॉर्म होतात त्याच्यातनं, हे तुमचे चार्ज हे काय होतात, नेहमी ट्रान्सफॉर्म होतात. बरोबर, तिसरं लक्षात आलो, जे पण चार्ज ट्रान्सफॉर्म होतात, बरोबर, जे पण चार्जची व्हॅल्यू जेव्हा चेंज होते, एक तर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असे ट्रान्सफॉर्म होतील. बरोबर, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज. बरोबर, हे कोणते चार्ज आहे, डिसिमिलर चार्ज आहेत. डिसिमिलर चार्ज नेहमी काय होतात, अट्रॅक्ट होतात. बरोबर, आणि जे पण सिमिलर चार्ज आहेत, म्हणजेच पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज, हे नेहमी काय होतात मित्रांनो, तर हे नेहमी तुमचे काय होतात, रिपल होतात. बरोबर, आणि लास्ट आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण, त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की जे पण फोर्स क्रिएट होतो तो नेहमी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो प्रोडक्ट ऑफ युअर चार्ज आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो तो स्क्वेअर ऑफ युअर डिस्टन्स. बरोबर, ओके. आता लास्ट पाहतो आपण चार्जच्या काही गोष्टी बघून घेऊ. जे पण चार्ज असतो, चार्ज हा क्यूने डिनोट करतो. चार्ज जे पण SI युनिट जे असतं, चार्जचं SI युनिट काय असतं, मग चार्जचं SI युनिट हे तुमचे कुलोम असं असतं. चार्जचं SI युनिट काय असतं, कुलोम असं असतं, ज्याला आपण कशाने डिनोट करतो, सीने डिनोट असं करतो. बरोबर, चार्ज हे काय आहे, स्केलार क्वांटिटी का व्हेक्टर क्वांटिटी आहे, तर चार्ज ही तुमची स्केलार क्वांटिटी आहे. बरोबर, चार्ज जर स्केलार क्वांटिटी आहे तर त्यांची आपण डायरेक्टली काय करू शकतो, ॲडिटिव्ह इन नेचर असतील. बरोबर, डायरेक्टली आपण त्यांच्या म्हणजे जे पण पॅरामीटर्स असतील त्यांचे सगळ्यांची काय करू शकतो, डायरेक्टली ॲडिशन करू शकतो. सो दॅट इज वाय इट्स अ स्केलार क्वांटिटी, इट्स नॉट अ व्हेक्टर क्वांटिटी. तर चार्जबद्दल जे तुम्हाला सांगायचं आहे ते एवढ्या सगळ्या व्हॅल्यू आहेत. एवढ्या व्हॅल्यू सगळ्या लक्षात ठेवा चार्जच्या फॉर्ममध्ये. बरोबर, याच्यातनं खूप सारे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात. बरोबर, पुढच्या लेक्चरपासून आपण आपलं जे बेसिक स्टार्ट करणार आहोत त्याच्यामध्ये आपण करंट, व्होल्टेज, पॉवर, एनर्जी ह्या गोष्टी बघणार आहोत आणि त्यांच्यासोबत तुमचे ऑब्जेक्टिव्ह पण बघणार आहोत. बरोबर, मग पुढच्या लेक्चरला भेटूया पुन्हा एका नवीन कन्सेप्टसोबत. तोपर्यंत थँक्यू.